सोनपूर नावाचं एक छोटंसं गाव होतं. गाव छोटं होतं, पण माणसं मेहनती आणि साधी होती. त्याच गावात मोहन नावाचा एक मुलगा राहायचा. मोहन मनाने अतिशय चांगला होता. तो सगळ्यांना मदत करायचा, सगळ्यांना आदराने वागवायचा. पण त्याच्यात एक फार मोठी उणीव होती. त्याच्या जीवनात शिस्त नव्हती. सकाळी उशिरापर्यंत झोपणं, अभ्यासाची वेळ वाया घालवणं, खेळातच जास्त लक्ष असणं आणि आजचं काम सतत पुढे ढकलत राहणं या त्याच्या सवयी होत्या. त्याचे आईवडील नेहमी म्हणायचे, मोहन, जीवनात शिस्त नसेल तर कधीच यशस्वी होता येणार नाही. गावकरीही म्हणायचे, मोहनमध्ये बुद्धी आहे, पण शिस्त मात्र नाही. मोहन या सगळ्या गोष्टी हसण्यावारी न्यायचा. त्याला वाटायचं, जगण्यात आनंद तेव्हाच असतो जेव्हा आपण मन म्हणेल तसं जगतो. शिस्तीत तर काय, फक्त बंधनच असतात. पण शिस्त नसणं हळूहळू जगण्यातली सर्वात मोठी शिक्षा बनते हे त्याला माहीत नव्हतं. गावात आचार्य हरिदास नावाचे एक वृद्ध संत राहायचे. ते ज्ञानी होते. साधेपणाने आणि शिस्तबद्ध जगण्याने त्यांनी गावकऱ्यांमध्ये आदर मिळवला होता. एके दिवशी खेळून थकलेला मोहन एका झाडाखाली बसलेला असताना त्याने बघितलं की गुरुजी गावातल्या काही मुलांशी चर्चा करत होते. गुरुजी म्हणत होते, मुलांनो, लक्षात ठेवा, शिस्त हेच सर्वात मोठं बळ आहे. तेच माणसाला महान बनवतं. मोहनचे कान टवकारले. त्याने मनाशीच म्हटलं, खरंच का? शिस्त हेच सर्वात मोठं बळ आहे? शिस्त ताकद, पैसा आणि बुद्धीपेक्षाही मोठी असते का? चर्चा संपल्यावर तो सरळ गुरुजींकडे गेला आणि म्हणाला, गुरुजी, शिस्त खरंच इतकी गरजेची असते का? शिस्तीशिवाय माणूस यशस्वी होऊच शकत नाही का? गुरुजी हसले, म्हणाले, बाळ मोहन, ह्या प्रश्नाचं उत्तर तुला उद्या मिळेल. पण एक अट आहे. उद्या सूर्योदयापूर्वी माझ्याकडे यायचं. मोहनने मान हलवली. ठीक आहे गुरुजी, उद्या येतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कोंबडं आरवलं तेव्हा मोहन गाढ झोपेत होता. त्याला वाटलं घोंगडी ओढून असंच झोपून राहावं. पण गुरुजींचा आदेशही मनात सारखा फेऱ्या घालत होता. सूर्योदयापूर्वी यायचं. तो उठायचा प्रयत्न करू लागला, पण आळस त्याला पुन्हा खाली ओढू लागला. त्याच्या मनात दोन मोहन भांडत होते. एक म्हणत होता, झोप, एका दिवसाने काय फरक पडतो? दुसरा म्हणायचा, गुरुजींना निराश केलंस तर ते उत्तर देणार नाहीत. खूप झटपट करून शेवटी मोहन उठलाच. डोळे चोळत तो गुरुजींजवळ पोहोचला. गुरुजी आधीच तिथे उभे होते. ते हसून म्हणाले, आलास म्हणजे तू तुझा पहिला विजय मिळवलास. हा विजय फार मोठा आहे, कारण माणसाचा सर्वात मोठा शत्रू त्याचा स्वतःचा आळस असतो. मोहनच्या मनात आलं, गुरुजी बरोबर बोलतात. अंथरूण सोडणं हेच सर्वात कठीण काम होतं. गुरुजी मोहनला गावाजवळच्या शेतात घेऊन गेले. पहाटेची कोवळी किरणं पसरत होती. शेतकरी कामाला लागले होते. कोणी बैल जुंपत होतं, कोणी नांगर फिरवत होतं, कोणी बियाणं पेरत होतं. गुरुजी म्हणाले, बघ मोहन, हे शेतकरी रोज सूर्योदयापूर्वी उठतात. हीच असते शिस्त. एक दिवस जरी त्यांनी कामात टाळाटाळ केली तर अवघं पीक जळून जाईल. वर्षभराची मेहनत एका दिवसात मातीमोल होईल. त्याने शेतकऱ्याचं तर नुकसान होईलच, पण अवघं गाव उपाशी मरेल. शिस्त म्हणजे
आपलं काम योग्य वेळी आणि पूर्ण निष्ठेने करणं. जो माणूस असं करतो तो कधीच अपयशी होत नाही. गुरुजींचं बोलणं मोहनचे डोळे उघडून गेलं. त्या दिवसापासून मोहनने आपल्या सवयी बदलायला सुरुवात केली. तो रोज सूर्योदयापूर्वी उठायला लागला. त्याने अभ्यासाची वेळ ठरवून घेतली. खेळात आणि अभ्यासात समतोल राखायला शिकला. जेवण आणि झोपेची वेळही त्याने निश्चित केली. हे सगळं करणं सुरुवातीला त्याला खूप कठीण गेलं. कधी झोप असह्य व्हायची तर कधी मित्र चिडवायचे. अरे मोहन, म्हातारा झालास का? नेहमी शिस्त शिस्त काय करत असतो? मोहनला कधी कधी राग यायचा. कधी वाटायचं सगळं सोडून द्यावं. पण गुरुजींचे शब्द नेहमी आठवायचे. शिस्त म्हणजे अडचणींवर विजय. स्वतःला जिंकलंस तर जगातली कुठलीही शक्ती तुला हरवू शकणार नाही. काळ सरत गेला. मोहनचं मन कित्येकदा विचलित झालं. कधी खेळावंसं वाटायचं, कधी मित्रांसोबत रात्री उशिरापर्यंत भटकत बसावंसं वाटायचं. पण हळूहळू तो स्वतःवर ताबा ठेवायला शिकला. त्याला जाणवलं की शिस्त हे एका दिवसाचं काम नाही, ती एक प्रदीर्घ सवय आहे. गुरुजी नेहमी म्हणायचे, बाळ, नदीचा प्रवाह जर रोज दगडावर आपटला तर दगडाचाही आकार बदलतो. शिस्त ही अशीच असते. रोज थोडं थोडं केलं की मोठी मोठी कामं होऊन जातात. मोहनने हे मनात पक्क जपून ठेवलं. काही वर्षांनी तोच मोहन, ज्याला लोक आळशी म्हणायचे, गावातला सर्वात विद्वान आणि शिस्तशीर तरुण बनला. त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं आणि गावातल्या मुलांना शिकवायला लागला. आता लोक त्याला बघून म्हणायचे, मोहनची खरी ताकद त्याची बुद्धी नाही, त्याची शिस्त आहे. गावात कोणाला सल्ला हवा असेल तर तो मोहनकडे यायचा. लोक त्याच्या जगण्यातून प्रेरणा घेऊ लागले. एके दिवशी गुरुजींनी मोहनला जवळ बोलवलं आणि म्हणाले, बाळ, मला तुझा अभिमान वाटतो. तू तुझ्या आयुष्यातली सर्वात मोठी लढाई जिंकलीस. ती लढाई म्हणजे आळसाची आणि बेशिस्तपणाची लढाई. लक्षात ठेव, शिस्त साधारण माणसालाही असाधारण बनवते. मोहन विनम्रपणे म्हणाला, गुरुजी, हे सगळं तुमच्या मार्गदर्शनाचं फळ आहे. तुम्ही नसतात तर मी कदाचित माझं जीवन कधीच बदलू शकलो नसतो. गुरुजी हसले आणि म्हणाले, बाळ, शिस्त कोणाला देता येत नाही, ती माणूस स्वतःच्या आतून निर्माण करतो. मी फक्त रस्ता दाखवला, चालावं तर तुलाच लागणार होतं. मित्रांनो, आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा शत्रू बाहेर नाही, तो आपल्या आतच असतो. त्याचं नाव आहे आळस. त्याला जिंकता आलं तर जगातली कुठलीही गोष्ट अशक्य राहत नाही. त्यामुळे आजपासूनच शिस्त आपली तपस्या बनवा आणि कर्म करत राहा. धन्यवाद.